ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। मौजूद हूँ मैं मैत्री पार्क में, जहाँ पे जो ST स्टैंड है उसको बचाने के लिए चाहे कोई भी पक्ष रहने दो, शिंदे गठ होने दो, उबाटा पक्ष रहने दो या बीजेपी रहने दो या यहाँ के अखिल मराठा समाज के लोग रहने दो, सब ने मिल के इस आप मेरे न्यूज के माध्यम से देख रहे हैं ST स्टैंड बचाने के लिए सबने मेहनत किया। जैसे कहा जाता है 5 उंगली इकट्ठा किए तो एक ताकत बनता, वही ताकत बन के इस 50 साल का जो ST स्टैंड था उसको सबने मिल के बचाया, क्योंकि ये कुछ लोगों का इसके ऊपर नजर था। बट कहा जाता है ना, देर हुआ दुरुस्त हुआ, सब मिलके एक ताकत बन के इस स्टैंड को बचाया। आज पाटलकर साहब और मीनाक्षी ताई के हाथों यहाँ का जो भी है कारभार सब संपन्न हुआ। यहाँ सबको मिलके इकट्ठा होकर सबने इनका रोकथाम किया। ऐसे अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज से। बाजूला 4 गुंठ्याचं आरक्षण सुद्धा होतं। आम्हाला वाटलेलं की तिथे मिळून जाणार त्या आता समजा चौकीच्या आरक्षणामध्ये बाजूलाच होतं तिथे आज MMRDचा जो हे बसलेला आहे स्टेशनचा, म्हणजे त्याने आमच्यावर कुरबडी केली आहे, त्याने आम्हाला वळवलं आहे। आम्ही जागा बाजूलाच होती। आज तो हा इथे जो स्टँड आहे आधीला पाहिजे, आम्ही कुठले पेपर काढले हा बाजूलाच होता, म्हणजे आम्हाला पुढे जायचं नव्हतं। पण आम्ही भांडण मागितलं होतं की बाजूला 5 जो कॉर्नर आहे तिथे तरी आम्हाला जरी बसवलं, तिथे आपल्याकडे गाडी जाईल। आणि जर सरकारने ठरवलं तर प्रशासनाने ठरवलं तर नक्की करू शकतात। भविष्यात सुद्धा आपण सगळे त्या गोष्टीसाठी त्यांच्या पायामध्ये राहू ते येणार। तुमच्या त्या जो आज ॲड्रेस जो गेलेला आहे त्याच्यावर येणार, कारण जसा कुकरेचा जो आंबेडकर उद्यानचा जो बसस्टॉप आहे बेसची जागा आहे ती, तर ती जेव्हा देवीमध्ये गेली तिथे आतमध्ये बसस्टॉप ठेवलेले आहे, बसेस आज जातात बाहेर येतात आणि बसस्टॉप आणला नाही तिथे। भविष्यात तिथे सुद्धा जर आपण करता आलं तर आपण सगळेजण त्यासाठी तुम्ही कार्यक्रम आपण सगळे जागरूक राहू। आणि मी खरंच म्हणेन की तुम्हाला करावं तुमचं कौतुक, कारण सिनियरला जेव्हा आम्ही विचारलं तुम्हाला उपोषणला बदलायचं होतं तर त्याने आजचाच दिवस आपल्याला देता, फक्त इथपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टी बंदी ही संपल्यानंतर आम्हाला तुमच्या उपोषणाचा किंवा आंदोलनाचा विचार करता येईल, तोपर्यंत सगळे रॅल्या किंवा सगळ्या याला बंदी घातली होती। आज ईश्वराने तुमच्या ताकदीने ती येऊन दिली नाही आपल्यावर सर्वांना, त्यामुळे खास करून तुम्हाला सर्वांचे आभार। विविध मुद्दे आणि जर आमच्यासाठी आणले ते नक्कीच आम्ही स्वीकारणार नाही, कारण काय लढाई आपल्या सगळ्यांची आहे आणि लढत तुम्ही होते। त्यामुळे तुम्ही जे बोलवलं जे आतषबाजी तुम्ही सत्कार केला, खरंच ही आपली सर्वांची गाडी होती, त्यामुळे हे कौतुक हे सर्वांचं कौतुक होते। शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो या सर्वच लढाईला एक निरोगी आयुष्य दे, कारण निरोगी आयुष्य प्रत्येक लढाई जीवन ठेवायला आम्हाला उपयोगी येईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर हे ST स्टँड बचाव समिती जेव्हा आम्हाला सांगितलं की असं असं आम्ही करतोय, पाटणकरांकडे आले होते ते, त्यांनी म्हटलं चला गो अहेड, तुम्ही सुरू करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। पण आम्ही एक राजकीय पक्ष असल्यामुळे आम्ही पुढे येणार नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, मी सगळ्यांनी मिळून आम्ही तुमच्या पाठी उभं राहणार आहे। आणि खरं जेव्हा मी आली इथे तेव्हा एक प्रवासी म्हणून मी आली इथे, नगरसेविका जेव्हा 153चा वॉर्ड आहे आपल्या वॉर्डमध्ये आहे, तेव्हा मी म्हटलं नाही आपण MMRD आहे इकडे, आपण सगळ्यांकडे आपण मीटिंग घेऊया। पण एक प्रवासी म्हणून मला आठवतंय 5 वर्षापासून मला गावी जात असेल, मी 15-16 वर्षापर्यंत STने मी जायची गावी, त्याच्यामुळे हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आहे। जो कोणी येतो तो मैत्री पार्क बोलला सर्वसामान्य माणूस की त्यांना गावची इच्छा होते, इथे आला का गावी जायची इच्छा होते, कोकणात जायची इच्छा होते। आणि खरं या समितीने जे राजकारण विरहित त्यांनी जेव्हा कार्यक्रम आणि बचाव समिती ज्यांनी सगळ्यांना आपल्या मध्ये घेतलं, एक संपूर्ण विभागात त्यांनी प्रत्येक पक्षाला, कुठलाही पक्ष असा घेतला नाही, सर्व पक्षांना त्यांनी बरोबर घेऊन आणि सामाजिक संस्था असेल त्यांनाही त्यांनी आपल्या बरोबर घेतला आणि हा त्यांचा लढा त्यांनी कायम केला। आणि आपले खासदार आहेत आणि जे देसाई त्यांनी MMRD त्यांच्याकडे पण आम्ही गेलो, एका कार्यक्रमात त्यांची या समितीची वय करून दिली की असं असं आम्ही हे करतोय, ST स्टँड वाचवायचं आहे आम्हाला,
कारण कोकणातली सगळीच माणसं आपल्या या स्टँडवरून जातात. देसाई सर म्हणाले नाही नाही खूप आहे, चांगलं काम करताय, मी आहे तुमच्या बरोबर. माडे बरोबर त्यांनी मीटिंग केली आणि आज तो रिझल्ट बघताय. एकत्र आल्यावर कसं एक आपला विजय होतं हे या बचाव समितीकडून आम्हाला बघायला मिळालं आणि त्यांनी आज आम्हाला आवर्जून इथे बोलावलं. खरंच आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. जय शिवराय. आज या ठिकाणी मैत्री पार्क एस टी स्टँड हा जो काही हटवण्याचा प्रयत्न चालला होता तो अबाधित ठेवण्यासाठी इथली जनता आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. मी धन्यवाद देतो या स्टँडच्या समितीला की ज्यांनी खूप अतोनात मेहनत घेतली या गोष्टीसाठी आणि लोकांना एकत्रित केलं. नुसतं लोकांनाच एकत्रित नाही केलं तर सगळ्या संघटना, सगळे पक्ष, सगळे समाज हे एकवटण्याचं काम त्यांनी केलं आणि याचा हा लढा पुढे नेण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि त्याचप्रमाणे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघ हे त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने आम्ही उतरण्याचं त्यांना ग्वाही दिली होती. आणि जर रस्त्याची लढाईची असेल तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि कोर्टाची लढाई जरी लढायची असेल तरी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा शब्द आम्ही या समितीला दिला होता. आणि आज मोठा हा विजय झालेला आहे आणि हा विजय मी म्हणेन सर्व लोकांचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे. कारण हा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न होता, सर्वसामान्य लोकांचा प्रश्न होता, तळागाळातील लोकांचा प्रश्न होता. आज आपण पाहिलं तर मोठी लोक ही गाड्यांनी जाऊ शकतात, फोर व्हीलरनी जाऊ शकतात, पण सर्वसामान्य व्यक्ती हा जाणार तो फक्त एसटी आणि एसटीनेच जाणार. म्हणून सर्वसामान्याचा हा जीवाचा जो प्रश्न होता हा आज इथे वाचवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केलेला आहे. म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हालाही या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही हा जो काय प्रचार केला त्याबद्दल तुम्हालाही लाख लाख धन्यवाद. साळवी भाऊवर इतर सगळेच होते की समिती स्थापन कशी करायची. आम्ही समिती स्थापनेपासून आम्ही होतो सुरुवातीला आम्ही जेव्हा सिग्नेचर मोहीम चालू केली इथं, आता कुणाला बोलायचं की सिग्नेचर करा, प्रश्न हा सर्वांचा आहे. त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की चला एक वेगळा ग्रुप तयार करू, सोसायटीला भेटू, चौकात भेटू, मंदिरात भेटू, अशा प्रकारे आम्ही सिग्नेचर मोहीम चालू केली. पण आमचा हेतू एकच होता की एसटी स्टँड इथंच राहिलं पाहिजे पब्लिकच्या दृष्टिकोनाने आणि ते पब्लिकसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला जे आमचे नगरसेवक आहेत वहिनी मीनाक्षीताई वहिनी, त्यांनी खरं सगळ्यात मोठा पाठिंबा दिला की ते स्वतः आल्या. नंतर आल्यानंतर आम्हाला अभिमान वाटला, चला आज प्रतिनिधी आमच्या बरोबर आम्ही घाबरत नाही, आम्ही हा लढा जिंकू. आणि आज लास्ट स्टेप पर्यंत आज त्यांनी आमची साथ दिली. आमदार, खासदार सर्वांनी, माझी आजीनी सर्वांनी आम्हाला साथ दिली. आणि मैत्री पार्क स्टँड थांबवण्यासाठी आम्हाला खूप मोठा त्यांनी सपोर्ट केला. आणि इथून पुढे बी ते बोललेत, आता मागाशी तुमच्या बरोबरच बोलून गेलेत, आम्ही तुमच्या पाठीमागे राहू, नाही राहिले तर तुम्ही सर्व त्यांना विचारायला जावा, दिलेला शब्द आहे पाठीरा समितीच्या. आणि मी पहिला आमचेच आभार मानते समितीचे की बाबा समितीनं खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणून मी स्वतःच समितीचं कौतुक करते. मी त्या समितीचे एक सदस्य आहे, त्यामुळे मी पहिलं समितीचाच आभार मानते. सगळ्यांच्या आवाज बाकीचे माझ्या हे आम्ही मार्टीचं लेटर आहे. मैत्री पार्क एस टी स्टँड हे वाचवण्यासाठी माझ्या पाठीमागे माझे सर्व समितीचे मंडळी खंबीरपणे उभे असल्यामुळे मी हे कार्य पूर्ण करू शकलो. धन्यवाद. बघताय एवढे जनसमूह या ठिकाणी लोटलेला आहे. 50 वर्षापूर्वीचं एस टी स्टँड या ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार MMRDचा होता आणि काही समाजकंटकांचा पण होता, मी असं या ठिकाणी बोलेल. परंतु या ठिकाणी ते स्थलांतर थांबून MMRDचे प्रशासनाला मी खास करून धन्यवाद देईल. तसेच आमचे इकडचे घाटले आणि चेंबूरवासीचे जागरूक जे लोक आहेत, समाज आहे, त्यांनाही धन्यवाद देईल. त्यांनी या ठिकाणी ह्या एस टी स्टँड स्थलांतरासाठी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्या ठिकाणीचे आजी माजी खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांनाही मी धन्यवाद देईल. खास करून विशेष आभार मी मानेल ईशान्य दक्षिण मुंबईचे आमचे शिवसेना नेते सन्माननीय अनिल भाऊ देसाई यांना मी खास करून धन्यवाद देईल की त्यांनी आम्ही गेल्या बरोबर तात्काळ त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं. MMRDच्या प्रशासनाला अधिकाऱ्यांना फोन करून आम्हाला या ठिकाणी एस टी स्टँडचा प्रस्ताव त्यांना दिला आणि या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी त्यांनी करू नका असं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल खास करून त्यांना मी या ठिकाणी एस टी स्टँड समितीच्या सर्व कमिटीच्या वतीने त्यांना मी खास करून धन्यवाद देईल. ही सगळी निस्वार्थ कार्यकर्ती लढाई होती
मी अनिल भाऊचा आभारी मानीन. याची सुरुवात अनिल भाऊने केली आणि त्याचा एंड पण अनिलने केला, अनिल देसाई साहेबांनी केला. दोन्ही पण अनिल. सगळ्यांना टाळ्या वाजवा पहिले. आणि ही जी आमची कमिटी आहे ही सगळी निस्वार्थी कमिटी आहे. जेव्हा जेव्हा असा काय होईल घाटल्यामध्ये, कुठे अन्याय होईल, कुठे काय होईल, त्यावेळी पूर्ण कमिटी आम्ही सोबत असू. या लढ्यासाठी आम्ही सगळ्यांना मी आभार मानीन. आमचे साहेब रवींद्रजी पवार साहेब त्यांनी आणि रोहित पवारनी स्वतः ईमेल केला, MMRD ला केला, एसटी महामंडळाला केला. आम्ही आमची बाजू बघितली, अनिल साहेबांनी त्यांची बाजू बघितली. सगळे आमची जी सगळी मंडळी होती ती सगळी मेहनती मंडळी आहे. मी सगळ्याचे आभार मानीन. आणि परत एकदा अनिल भाऊचे मी आभार मानीन. असे कुठले विषय असतील तर आपण सगळे एक मिळून घाटल्यासाठी आपण एकत्र येऊ. मला पहिला दिवस आठवतो ज्या वेळेला माझे बंधू अनिल साळवे आणि नरेश वाजे यांनी या गोष्टीसाठी पहिला आवाज उठवलेला. एक हिंदी होती, परंतु हळूहळू चांगल्या कामासाठी एक माळ तयार झाली. मग दीपक सावंत किंवा मी आणि आणखीन असे सगळे जमा झालो. आणि सगळे जी आमची कमिटी होती, कारण सगळ्यांचं नाव घेतलं तर मग त्यात वेळ जाईल, पण तो पहिला दिवस आठवतो की सगळ्यात पहिलं हे जेव्हा ठरलं त्यावेळेला आमच्या पायाखालची जमीन हादरलेली. कारण का सगळे बडे त्याच्या पाठीमागं असल्याचं आम्हाला दिसून आलं. पण आम्ही कुठल्या नेत्याला दोष देत नाही, कुणाला काय वाईट बोलत नाही. आमचा स्टँड वाचणं हाच उद्दिष्ट होता, प्रत्येकाचाच आमच्या होता. मग आम्ही सगळ्यात पहिलं लोकांची जनजागृती केली. गेलो किंवा नाक्यावर उभा राहून आम्ही सह्यांची मोहीम घेतली. मंडळांकडे गेलो, विविध जे सामाजिक मंडळं होती, ज्या सोसायट्या होत्या त्यांच्याकडे गेलो. त्यांना जाऊन जी काही सत्य परिस्थिती ती त्यांच्या समोर टाकली की असं आहे. लोकांच्या मध्ये जो या गोष्टीसाठी जो मनामध्ये एक म्हणजे उद्रेक होता तो त्यांनी लगेच प्रकट केला. अरे हे 50 वर्षापासून काय बोलतात, 50 वर्ष एखादा आता का 50 वर्ष कोण जगतं का नाही ते पण नाही माहिती. 50 वर्षापेक्षा जास्त काळ असलेलं हे मैत्री पार्क एसटी स्टँड हलवायचं, ते पण कशासाठी तर हे आता 2-3 वर्ष MMRDचं जे हे स्टेशन आलं इथे त्याच्यामुळं हलवायचं हे कारण दाखवत होते की इथे बघा, मला दाखव बरं इथे कुठे पाठीमागे तुमच्या एवढी मोठी कुठे ट्रॅफिक झाले. कधीतरी ट्रॅफिक होत असेल, पण इथे काही स्वार्थी जे धनदांगडे आहेत, जे इथले बिल्डर आहेत, त्यांच्या नादी लागून काही गोष्टी होत होत्या असं आम्हाला कुठेतरी ते निदर्शनास येत होतं. म्हणून ते टाळण्याकरता एकीचे बळ आणि मिळते फळ. आणि जेव्हा एकीचे बळ मिळते फळ तेव्हा बरोबर समोरच्या विरोधकाच्या पोटामध्ये होते वळवळ. आम्ही जी काही मोहीम चालू केली, जो धडाका चालू केला, तर त्यात सगळ्या पक्षाचे आले. आम्ही कुठल्या पक्षाला दोष देत नाही, परंतु प्रत्येक जणांनी मदत केली याच्याबद्दल आम्ही कुणाला कमी जास्त लेखत नाही. पण आम्ही जेव्हा अनिल देसाई जे खासदार आहेत त्यांच्याकडे गेलो, अनिल देसाईंनी आमच्याशी बोलता त्यांचा मोबाईल काढला. आम्ही त्यांच्याकडे जे पत्र दिलं त्या पत्राचा फोटो काढला आणि जे MMRDचे जे आयुक्त आहेत त्यांना तो फोटो पाठवला. त्याच्यानंतर तो फोटो पाठवल्यानंतर त्याच मोबाईलमधून त्यांनी फोन केला आणि आम्हाला वेळ घेऊन दिला. सगळी सत्य परिस्थिती टाकली त्यांच्यासमोर. आणि जेव्हा आम्ही कागदाचा एवढा गट्टा समोर घेऊन गेलो तेव्हा ते अधिकारी पण समजून गेले की अरे यांची तयारी अशी नाही. तर हे खरोखर आणि कोण कुठल्या पक्षाशी निगडीत असेल काय असेल, आमची एकच तळमळ होती, मैत्री पार्कशी मैत्री आमची राहिली पाहिजे. ती तळमळ आमची आहे ती खरंच आज पूर्ण झालेली आहे. आणि आम्ही त्याच्यामुळे आज हा कृतज्ञता म्हणून हा मेळावा इथे लावलेला आहे. आणि आजपासून आमचं हे आंदोलन संपलं नाही, तर आजपासून खरं आंदोलन चालू झालेलं आहे. कारण इथून जे रिक्षावाले असतात, मी सगळ्या रिक्षावाल्यांना मगाशीच इशारा दिलाय, ते जादाचे भाडे घेतात किंवा नाकारतात. घाटल्या जायचं असेल बोललं की नाकारतात. मैत्री पार्क वरून चेंबूर कॅम्पात जायचं असलं तर बोलतात नाकारतात. त्या रिक्षावाल्यांना मी निर्वाळीचा इशारा देतो, कायदेशीररित्या तुमच्यावर कारवाई होईल. जर तुम्ही जर भाडे नाकारलेत आणि की इथे कुठला वाईट प्रकार केला तर आम्ही सगळेजण ही मैत्री पार्क एसटी स्टँड बचाव समिती ही तेवढ्यापुरती मर्यादित नाही तर लोकांच्या हितासाठी आहे. तर मग ती त्याच्यासाठी पण आवाज उठवणार. कारण आज जर हे इथून स्टँड दुसरीकडे हलवलं असतं तर त्यांचा तिथे दरारा राहिला नसता. आज आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली म्हणून इथल्या सगळ्या लोकांचं अस्तित्व राहिलंय, याची त्यांनी जाण ठेवायची आहे. असंच सगळ्यांनी साथ द्या. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आजच्या ह्या विजय उत्सवात ज्यांनी मदत केली, पोलीस असतील आणि सर्वात प्रथम तुम्ही सर्व पत्रकार, तुमचे देखील विशेष आभार. प्रशासकीय अधिकारी
सर्व राजकीय नेते यांना आभार मानतो. धन्यवाद. असाच आपला कृपाभिलाष असावा, आपलं सहकार्य असावं. धन्यवाद.